रामकृष्ण हरी विठ्ठल केशव. कोणत्याही लग्न झालेल्या अपत्यांना बोंधूबाबामुळं कधी मुलं होत नाही. लक्षात ठेवा. मुलं कशामुळं होतात ते मी पुढं सांगणारच आहे. परंतु अलीकडे शिकलेली कुटुंबसुद्धा बोंधूबाबाच्या बळी का पडतात? मुलं होऊ नये म्हणून या बाबाकडे जा, त्या बाबाकडे जा. अरे असं बाबाकडे जाऊन जर मुलं झाली असती तर विज्ञान खोटं ठरलं असतं ना. आलं का लक्षात? विज्ञान कुठेतरी असं आहे की त्या विज्ञानाला जर परमार्थाची जोड असेल, म्हणजे श्रद्धा जर असेल, भगवंतावर आपली जर श्रद्धा असेल आणि आपण विज्ञानाप्रमाणे, मी असं नाही म्हणत की पूर्ण देवावरची श्रद्धा कमी करा, मी तर हे सांगतोय की विज्ञानाचं सहाय्य घेऊन भगवंतावर जर श्रद्धा ठेवली, मग तुमच्या मनात आहे तो देव. कोणत्याही बोंधूबाबाकडे जाऊन त्याच्या पाया पडून त्याने दिलेला प्रसाद खाऊन मुलं होत नाहीत. लक्षात ठेवा. किती म्हणजे अडाणी समाज बनत चालला आहे या विज्ञान युगामध्ये. हे याचंही ही जिवंत उदाहरण आहे. मी कुणाला दोष देत नाही, परंतु सत्य परिस्थिती जी आहे ती सर्वांच्या समोर आणून देण्याचा प्रयत्न करतोय. अलीकडे जे प्रकरणं तुम्हाला दिसते की बोंधूबाबामुळे किंवा दारू सोडण्यासाठी एवढे एवढे पैसे दिले आणि त्यांनी आम्हाला फसवलं. अरे हे अलीकडचे बाबा लोक हे बाबा लोक नव्हेतच, यांचा धंदा आहे. लक्षात ठेवा. मी तर हे आवर्जून सांगू इच्छितो की संत महात्मे हे फक्त निळोबा रायापर्यंतच. निळोबा रायानंतर कोण संत झालेलं नाही. पुन्हा पुन्हा सांगतो, मी सदैव कीर्तनातून सुद्धा हेच सांगतो की निळोबा राय हे शेवटचे संत. लक्षात ठेवा. अपवादात्मक संत ज्यांना माहीत नाहीत, गाडगे बाबा असतील, तुकडोजी महाराज असतील, असे संत होऊन गेले. लक्षात ठेवा. या संताच्या शब्दावरती आणि भगवंताच्या शब्दावरती, भगवंतावरती विश्वास ठेवून जर तुम्ही विज्ञान हे बरोबरीला घेतलं तर निश्चितच तुम्हाला अपत्य हे होतील. मग प्रश्न हा पडतो की सर आम्ही विज्ञान केलं नाही असं नाही, विज्ञान करूनही आम्हाला अपयश आल्यानंतरच आम्ही बाबांकडे, या बोंधूबाबाकडे जातो, तेही याचं त्याचं ऐकून. लक्षात ठेवा. आपण कोणाचं तरी उदाहरण ऐकतो, अमुक अमुकला तिकडे गेल्यामुळं झालं आणि आपल्यालाही होईल, ही आपली भोळी अंधश्रद्धा म्हणा. आलं का लक्षात? असं नसतंय. एकाला झालं त्याचं प्रयत्न, त्याचं नसीब आणि त्याने केलेलं विज्ञान आणि आपण करतोय ते विज्ञान, ह्याचा कुठं ताळमेळ बसत नाही. त्याचं ते केलेलं कर्तृत्व आहे आणि आपण जे करतोय ते कर्तृत्व आहे. ते कुठंतरी म्हणजे वेगवेगळं आढळतं आहे, म्हणून त्याला होतं आहे परंतु आपणाला होत नाही. याचं कारण मूळ जर तुम्ही शोधलं तर विज्ञानामध्ये याची कारणं आहेत. आणि याला काय, कुठला बोंधूबाबा किंवा कुणी दिलेला अंगारा, कुणी दिलेला धूप, कुणी बांधलेला गंडादोरा वगैरे वगैरे हे कारणीभूत नसतं. मी पुन्हा पुन्हा सांगतोय, आता या कलियुगामध्ये असे फार लोक, कमी लोक आहेत की जे लोक या योग्यतेमध्ये असतात. आहेत असे लोक नाहीत असं मी म्हणणार नाही आहे की परिपूर्ण भगवंताला अर्पण झालेले कुठल्याही प्रकारचा त्याच्यामध्ये फायदा न संभवता. तुम्ही साधं सोपं लक्षात ठेवा. जर फक्त दारू सोडण्यासाठी किंवा अमुक कार्य होण्यासाठी जर तुमच्याकडून 50,000 रुपये आणि 1 लाख रुपये
ती जर समोरची व्यक्ती उकळत असेल, त्याला जर एवढी सिद्धी असेल, तर तो हे उद्योग का करतोय? त्यांनी सिद्धीच्या साह्यानेच पैसे जमा करावेत ना. मी काय बोलतोय ते नीट लक्ष द्या. आणि याला बळी पडणारा फक्त अडाणी समाज नाही, तर याला सुशिक्षित समाजसुद्धा भरपूर कारणीभूत आहे. ते खरात प्रकरण पहा, तुम्ही जरा विचार करा की याच्यामध्ये काय अडाणी लोक नाही, याच्यामध्ये फार सुशिक्षित लोक आहेत ज्यांचा सहभाग अगदी चांगल्या चांगल्या, नावं मी कुणाची घेत नाही, परंतु चांगल्या चांगल्या व्यक्ती सुद्धा या बंधुबाबाकडे जाऊन गळाला लागलेत. तर हा समज पहिल्यांदा मनामध्ये आहे तो दूर करा की आपण कुठल्या बाबांकडे जाऊन आपणाला अपत्य होईल किंवा आपणाला यश येईल. यश हे भगवंत म्हणतात की तू तुझं कर्तव्य कर्म कर. कर्तव्य कर्म करत असताना कुठलीही फळाची अपेक्षा करू नये. फळाची अपेक्षा न करता जर तू तुझं कर्तव्य कर्म प्रामाणिकपणे जर पार पाडत असशील तर तुला यश आल्याशिवाय राहणार नाहीये. जुने लोक जर पाहिले तर जुन्या लोकांची देवावरती श्रद्धा होती, लक्षात ठेवा, परंतु ह्या बोंधुगिरीमध्ये ते असे अडकून राहत नव्हते. भगवंतावर श्रद्धा असल्यामुळं लक्षात ठेवा त्यांचा जन्मही त्याच कार्यासाठी, अशी मुलंही त्यांच्या पोटी जन्माला आले की जी भगवंताच्या सेवेमध्ये आपलं देहभान पूर्ण आयुष्य त्यांनी समर्पित केलं. मला सांगायचं हे पहा, विज्ञान एवढं पुढं गेलेलं आहे, आयुर्वेद एवढं पुढं गेलेलं आहे की या विज्ञानामध्ये तुमच्या वेगवेगळ्या केलेल्या चाचण्या, मग ती थायरॉईडची असेल किंवा AMH हार्मोनची असेल किंवा PCOS असेल, PCOD असेल, यासाठी केलेल्या चाचण्या आणि या चाचण्यावरती केले जाणारे आयुर्वेदिक उपचार किंवा डॉक्टरनी सांगितलेली ट्रीटमेंट ही जर तुम्ही व्यवस्थितरित्या घेतली तर मला नाही वाटत की आपणाला अशा प्रसंगाला म्हणजे बोंधुबाबाकडं जावं लागेल. मात्र तूप खाल्लं की रूप कधी येत नाही, लक्षात ठेवा. जो ज्या अर्थी तुम्हाला अपत्य होत नाही त्या अर्थी काहीतरी तुमच्या शरीरामध्ये दोष असणार आहे. आणि हा दोष काय लगे एका दिवसात उद्भवलेला नाही, हा दोष उद्भवण्यासाठी तुमचं पूर्ण आयुष्य गेलेलं आहे, लक्षात ठेवा. मग जर डॉक्टरांकडे किंवा आयुर्वेदामध्ये जर तुम्ही उपचार घेत असाल आणि तुम्ही ही अपेक्षा करत असाल की मला 3 महिन्यात झालं पाहिजे, 4 महिन्यात झालं पाहिजे, दॅट्स रॉंग. ही जी तुमची अपेक्षा आहे ती चुकीची आहे. आणि या अपेक्षेमुळे मी काय म्हणतोय लक्षात ठेवा, तुम्ही फळाची अपेक्षा अगोदर करताय आणि कर्तव्य कर्मापासून वंचित राहताय. कर्तव्य कर्म करायचं म्हणजे मुलं होण्यासाठी कर्तव्य कर्म जे आहे पती पत्नीमध्ये ते कोणत्या दिवशी केलं पाहिजे आहे, कशा पद्धतीनं एकत्रित आलं पाहिजे आहे, कोणत्या दिवशी एकत्रित आलं पाहिजे आहे, आणि औषधं कोणकोणती खाणं आवश्यक आहे, हे जर तुम्हाला डॉक्टरांनी किंवा आयुर्वेदिक व्यक्तींनी सांगितलं तर तुम्ही त्या पद्धतीनं जर पाळत असाल तर निश्चितच रिझल्ट हा 1-2 नव्हे तर एक साधारण वर्ष म्हणतोय मी, 1-2 महिने नाही सांगत मी. लगेच तुमच्यामधले जर दोष निघून गेले तर लगेच यशस्वी होता तुम्ही. आता माझ्याकडं बरीच काही अशी उदाहरणं आहेत की जी फक्त 2 महिन्याचं औषध घेऊन जातात आणि 3ऱ्या महिन्यात तर त्यांचा फोन येतो की सर माझा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला म्हणून. आणि काही काहींना वर्षानंतर तो परिणाम दिसतो. म्हणजे जर तुम्ही कर्तव्य कर्म व्यवस्थित करत असाल आणि औषधं जर व्यवस्थित घेत असाल तर रिझल्ट हा पॉझिटिव्ह आल्याशिवाय राहत नाही. थोडक्यात मला हे सांगायचं आहे, आपण जर स्वतःला या कलियुगामध्ये सुशिक्षित समजत असेल तर विज्ञानाची कास धरून भगवंतावर श्रद्धा ठेवा. यश आल्याशिवाय राहणार नाही. भगवंतानीच दिलेलं ज्ञान त्यांच्याच चरणी अर्पण करतो आणि सेवेला
पूर्णविराम देतो. कुंडली कबरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. विठ्ठल 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 विठ्ठल.